नमस्कार मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर आणि महाराष्ट्रामध्ये जे ऑपरेशन टायगर चालू आहे याच्यावर आता सगळीकडे हे ऑपरेशन सक्सेस झालं, फेल झालं, कशा पद्धतीने याच्या गोष्टी घडताय हे सगळं आता आपण इथे बघत आहोत. पण या गोष्टींचा जर विचार केला आपण तर ज्यांनी आपल्याला ओळख दिली, ज्यावेळेस आपल्याला नाव नव्हतं, रूप नव्हतं, कोणी आपल्याला समाजामध्ये ओळखत नव्हतं, साधी ग्रामपंचायतीची निवडणूक देखील आपण लढलो नव्हतो, अशा लोकांवर बाळासाहेब ठाकरे यांनी हात ठेवला आणि अशा लोकांनी आता आपली ओळख नसताना अशा लोकांना नावारूपाला आणलं, त्यांच्याशीच गद्दारी केली. ते म्हणजे सगळ्यात ट्रोल जे काही होत आहेत ते म्हणजे ओमराजे निंबाळकर. दुसऱ्या विचार जर केला आपण तर टायगर पळून घेऊन गेले म्हणजे टायगर ऑपरेशन झालं का? तर नाही. आता याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे यांनी देखील समजणं गरजेचं होतं की एकदा फोडली शिवसेना, त्याच्यात ते सक्सेस झाले, जे की निर्लज्ज, नालायक, बेअक्कल 50 खोक्यांसाठी तिथपर्यंत गेले होते ते 40-49 जण. आणि आता हे जे काही 7 लोकांची नाव येत आहेत त्याच्यातला हे टायगर ऑपरेशन सक्सेस होणार का? कारण की याच्यात 2/3 बहुमताचा विचार करणं गरजेचंच आहे. आणि असं जर नाही झालं तर एक दिवशी ही रिक्षा नक्कीच पलटी देखील होणार आहे मित्रांनो, आणि यांची रिक्षा रस्त्यावर देखील चालणार नाही, यांना सुट्टी भेटणारच नाही, असंच आता इथे आपण म्हणणार आहोत. कारण की गद्दारीला ग्लोरीफाय ज्या पद्धतीने करणं चालू आहे या लोकांचं, यांची जी काही मक्तेदारी यांनी घेऊन टाकली बीजेपीने, ज्या पद्धतीने सांगताय की म्हणजे सुरुवातीला शिवसेना फोडली, त्याच्यानंतर राष्ट्रवादी फोडली, तृणमूल काँग्रेसची पक्ष फोडला, तिकडं समाजवादी मधले देखील काही नेते त्यांनी आपल्याकडे वळवले, आणि आता परत एकदा शिवसेना जे काही फोडण्याचं राजकारण, तो राघव चड्डा याने देखील आपली चड्डी सोडली. अशा पद्धतीचे हे जे काही राजकारण इथे चालू आहे, या राजकारणाला एक दिवस जर विचार केला आपण म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणाचं, भारतातच फक्त महाराष्ट्रात नाही, भारतामध्ये पंजाबमध्ये 600 युनिटचं जे काही म्हणजे वेगवेगळ्या गोष्टीत मित्रांनो, वेगवेगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर इथे ते आपल्याला समजण्यासारखं आहे. आता या राजकारणात काय कोणी कोणाचा नसतो असं प्रत्येक ठिकाणी म्हटलं जातं, आणि ते इथे आपल्याला साध्य होताना देखील दिसत आहे. आता समाज माध्यमांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देखील येत आहेत. शिंदे यांनी गद्दारीचं प्रमाणपत्रच घेऊन टाकलं, आपल्या नावावर स्टॅम्प मारून घेतला की मी गद्दार आहे आणि गद्दार नेहमीच राहणार. एकदा फोडली, दोनदा फोडली, परत तिसऱ्यांदा फोडण्याचं हे जे काही चालू आहे. आता याच्या मागचं जे काही राजकारण हे अमित शहा संपूर्ण राजकारण करतोय असे इथे म्हटलं जाते. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? कारण की खरंच अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना हे जे काही संसदेमध्ये खासदार लागणार आहेत, यांना म्हणजे संसदेतील खासदारांची संख्या वाढवण्यासाठी यांनी मागे एक बिल आणलं होतं. ते बिल मंजूर झालं नव्हतं कारण की इथे त्यांना मतदान कमी पडलं होतं. खासदारांच्या संख्येमध्ये जवळपास 69 का 72 एवढं मतदान कमी पडलं होतं, आणि ते कमी पडलेलं मतदान वाढवण्यासाठी भविष्यात परत एकदा ते बिल यांना आणायचे. कारण की नॉर्थ साइड जी आहे हे निवडून कोणाच्या जीवावर येतात मित्रांनो, बीजेपी वाले, तर हे नॉर्थ साइडच्या जीवावर निवडून येतात. कारण की तिकडे सगळे अंधभक्त भरलेले आहेत आणि त्या अंधभक्तांच्या जीवावर हे निवडून येतात, आणि यांना तिथलीच संख्या वाढवायची. तिथली संख्या वाढली म्हणजे साऊथ मधले जे काही स्टेट आहेत त्यांचं पाठबळ कमी होईल, आणि हे प्रत्येक वेळेस लोकसभेमध्ये आरामात निवडून येतील मित्रांनो. यांच्या मागचा हा डाव आहे, आणि म्हणूनच यांनी चांगले चांगले पक्ष फोडलेले आपल्याला दिसत आहेत मित्रांनो. पुढे जर आपण विचार केला तर काही लोकांचं असं देखील म्हणणं आहे की या लोकांना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे बघूनच निवडून दिलं होतं, आणि आता त्यांच्याशीच जर गद्दारी करत असाल तर मैदानात या, तुमचा राजीनामा द्या, परत निवडणुका घ्या, तुमच्या जेवढा जोर आहे तेवढा जोर लावा, आणि मग तुम्ही परत एकदा निवडून दाखवा. ही सत्य परिस्थिती आहे मित्रांनो. आणि असं जर झालं तर हे खरंच निवडून नाही येणार, कारण की ज्या पद्धतीचं राजकारण यांनी केलं, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे इमोशनल्स वापरून हे निवडून आलेले आहेत. ओमराजे निंबाळकर नेहमी यांच्यावर एवढा विश्वास ठेवला, एवढं
म्हणजे लहान भावासारखं प्रेम दिलं. मातोश्रीचे जे काही दरवाजे म्हणतात ना बंद असतात, ते नेहमी यांच्यासाठी खुले असतात. त्यांनीच यांना अशा पद्धतीची गद्दारी केली. जिथे पैसे दिसले की स्वतःची चड्डी देखील उतरवणारा राघव चड्डा ज्या देशात आहे तिथे 50 खोके मध्ये आमदार काय, ते स्वतः मंत्री देखील जाते. पण आता 50 खोके नाही राहिले मित्रांनो. महागाई वाढली आहे, पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेत, सगळ्या गोष्टींचे भाव वाढलेत आणि म्हणूनच आता इथे 50 खोक्यावर काही होणार नाहीये आणि इथे आता जास्तच पैसे हे लागणार आहेत मित्रांनो. तुम्हाला काय वाटतं नक्कीच याच्यावर बोला, व्यक्त व्हा. या लोकांनी योग्य केलं का अयोग्य केलं, यांनी असं करणं गरजेचं होतं की गरजेचं न होतं, नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.